नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2025मध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे, या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र। या विषयाच्या अंतर्गत आपण कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व या संकल्पनेवर आधारित काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। भाग 8व्या क्रमांकाचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण काही शैक्षणिक मानसशास्त्राचे जे प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत ते इथं आपण घेतलेले आहेत, त्या संदर्भात आपण चर्चा करूयात। या अगोदर आपण जवळपास 7 व्हिडिओ बनवलेले आहेत शैक्षणिक मानसशास्त्राच्या सराव प्रश्नावर, ते देखील बघा, ते देखील तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात। तर अधिक वेळ न घेता लगेच प्रश्न पाहूयात। प्रज्ञावंत बालकांकरिता सर्वात उत्तम शैक्षणिक समृद्धी कार्यक्रम कोणता? गृहकार्य देणे, ज्यादा मार्गदर्शन देणे, ज्यादा समुपदेशन सेवा पुरविणे, अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर कार्यक्रम। तर प्रज्ञावंत बालकाकरता सर्वोत्तम उत्तम शैक्षणिक समृद्धी कार्यक्रम कोणता? ऑलरेडी बालक जो आहे तो प्रज्ञावंत आहे, तर त्याच्यासाठी योग्य पर्याय कोणता असेल, किंवा ते असं म्हणलं की उत्तम शैक्षणिक समृद्धी कार्यक्रम कोणता आहे प्रज्ञावंत बालकांसाठी? तर पर्याय आहे गृहकार्य देणे, ठीक आहे। ज्यादा मार्गदर्शन हे जनरल स्टेटमेंट आहे बघा, आपण जर पाहिलं विशेष असं उत्तर नाही याच्यामध्ये। ज्यादा समुपदेशन किंवा सेवा त्यानं पण काय होणार नाही। अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर कार्यक्रम म्हणजे अदर ॲक्टिव्हिटी, म्हणजे जसं सुंदर हस्ताक्षर, चित्रकला, हे जर आपण दिलं तर जास्त त्याचा फायदा होणार आहे। म्हणजे इथं क्लिअर कट आहे, अभ्यासपूरक पण द्यायचं आहे आणि अभ्यासेतर कार्यक्रम हे प्रज्ञावंत बालकाकरिता उत्तम ठरणार आहे। म्हणून पर्याय 4 1 2 3 4 पेक्षा जास्त उत्तर असणारा आहे, जास्त बरोबर उत्तर असणारा आहे। आधुनिक कुटुंब म्हणजे मुलांना आर्थिक स्वातंत्र्य दिले जाते, मुलांची मते विचारात घेतली जातात, मुलांमध्ये आज्ञाधारकपणा रुजविला जातो, मुलांना भरपूर इलेक्ट्रॉनिक उपकरणे पुरवली जातात। आता हे 4 असं काही नसतं। आर्थिक स्वातंत्र्य म्हणजेच आधुनिक आहे असं काही नसतं। आज्ञाधारकपणा रुजविला जातो असं काही नसतं। बघा तुम्ही कट मेथडनं जा ना, आधुनिक कुटुंब यालाच म्हणावं, मुलांची मते तिथे विचारात घेतली जातात, त्याला म्हणू शकतो आपण आधुनिक कुटुंब। म्हणजे पर्याय क्रमांक 2। परिस्थितीमुळे मुलांमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी संक्रमित होतात? परिस्थितीमुळे मुलांमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी संक्रमित होतात? केसाचा रंग, उंची आणि वर्ण, बुद्धिमत्ता, अभिरुची आणि मूल्य। परिस्थितीमुळे बघा, यामध्ये केसाचा रंग, उंची आणि वर्ण, बुद्धिमत्ता यांचा संबंध हा अनुवंशासोबत आहे, लक्षात घ्या। अनुवंश। जी अभिरुची आणि मूल्य आहेत ही परिस्थितीमुळे तुमच्यामध्ये संक्रमित होणार आहेत। म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे। परिस्थितीतून शिकतो आपण, पर्यावरणातून शिकतो, अभिरुची आपली आवड इंटरेस्ट बदलतो परिस्थितीनुसार, मूल्य पण आपण पर्यावरणाच्या संदर्भानं आपल्या बाजूच्या समाजातून आपण शिकतो, परंतु उंची, बुद्धिमत्ता, केसाचा रंग यांचा जो संबंध येतो यांचा संबंध अनुवंशासोबत आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे। कोणत्या स्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अतिउत्साह दाखवतात? तर तो स्राव आहे ॲड्रिनल। त्यानंतर मुक्तद्वार प्रश्नावली उत्तरकर्त्याला या कामासाठी चांगला अवसर देते। मुक्तद्वार प्रश्नावली म्हणजे मुक्त प्रश्न, ठीक आहे। मुद्देसूद उत्तर देणे, हे तर निबंध वजा प्रश्नामध्ये पण शक्य आहे। स्वतःच्या शब्दात उत्तर देणे, हां, मुक्तद्वार प्रश्नावलीमध्ये हे जास्त बरोबर आहे एकपेक्षा, की मुक्त प्रश्न म्हणल्यावर तुम्ही तुमच्या पद्धतीनं स्वतःच्या शब्दात उत्तर लिहू शकता, तेच असं ठरलेलं उत्तर नसतं। सोपी कोष्टके स्पष्ट आणि थोडक्यात उत्तर देणे हे काही महत्त्वाचं नाही। पर्याय क्रमांक 2 हे अगदी करेक्ट उत्तर असणार आहे। स्नेहा वर्गामध्ये विनाकारण इकडे तिकडे फिरत असते, स्नेहा कदाचित डॅश डॅश असेल। अध्ययन अकार्यक्षम, मतिमंद नाही म्हणता येणार, अनावधानी नाही म्हणता येणार,
अध्ययन कार्यक्षममध्ये त्याच्यामध्ये वाचन लेखन दोष असतो. म्हणजे स्नेहा ही अतिचंचल असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर भाषिक, सांस्कृतिक आणि शारीरिक मर्यादा असणाऱ्या व्यक्तींचे बुद्धिमापन करण्यासाठी डॅश डॅश चाचण्या उपयुक्त असतात. कोणत्या चाचण्या उपयुक्त असतात बघा. भाषिक, सांस्कृतिक आणि शारीरिक मर्यादा असणाऱ्या व्यक्तींचे बुद्धिमापन करण्यासाठी डॅश डॅश चाचण्या जास्त उपयुक्त असतात. तर अशा व्यक्तीसाठी कृती चाचण्या जास्त उपयुक्त आहेत. कारण इथं भाषिक, सांस्कृतिक, शारीरिक मर्यादा असणाऱ्या व्यक्तींसाठी म्हटले, म्हणून यापेक्षा कृती चाचण्या जास्त उपयुक्त आहेत. त्यानंतर व्याख्यान पद्धतीबाबत असत्य विधान शोधायचं आहे. व्याख्यान पद्धतीबाबत असत्य विधान. तर असत्य विधान शोधायचं आहे. कमी वेळात जास्त अध्यापन करता येते का? बरोबर आहे. व्याख्यानामध्ये खूप सारा आपल्याला जो कंटेंट आहे टीचिंग, तो जास्त आपल्याला टीचिंग करता येतो. अवधान केंद्रीकरण होते असं म्हणता येणार नाही. तत्वे, सिद्धांत व कठीण विषय मांडता येतो व्याख्यानातून. दुर्मिळ माहिती सहज देता येते. मग असत्य काय? व्याख्यानामध्ये अवधान केंद्रीकरण होते हे असत्य आहे. कारण व्याख्यानामध्ये मुलं थोडीशी बोर होऊ शकतात, म्हणून पर्याय 2 पूर्ण सत्य नाही. भारतीय शिक्षणाची सनद म्हणून याला संबोधले जाते. वूडचा खलिता, मॅकॉले इतिवृत्तांत, लॉर्ड कर्झनचा ठराव, हंटर यांची शिफारस. तर भारतीय शिक्षणाची सनद म्हणून वूडचा खलिताला संबोधले जाते. 1854 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा देखील म्हणतात. याच वूडनं आपल्याला AG to PG एज्युकेशनची शिफारस केली आणि कलकत्ता, चेन्नई आणि मद्रास येथं विद्यापीठं सर्वप्रथम भारतामध्ये लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर स्थापन करण्याचा शिफारस देखील वूडनं केलेली होती. म्हणून याला भारतीय शिक्षणाची सनद किंवा भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं संबोधले जातं. मॅकॉले इतिवृत्तांत काय आहे? यानं सर्वप्रथम भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची शिफारस केली होती. 1835ला त्यानं रिपोर्ट सादर केला होता. त्याला झिरप्ता सिद्धांत असे देखील म्हटलं जातं. हंटरची शिफारस काय आहे? 1882 मध्ये हंटरनं शिफारशी केल्या होत्या. यामध्ये अलाहाबाद आणि पंजाब येथे विद्यापीठ स्थापनेची शिफारस करण्यात आलेली होती. त्यानंतर श्रवणदोष विद्यार्थ्यांच्या शाब्दिक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी हाताच्या हालचालीचा वापर करण्याच्या पद्धतीला असं म्हणतात. कृती पद्धत, दिग्दर्शन पद्धत, क्यूड स्पीच पद्धत, कर पल्लवी. हाताचा वापर आणि श्रवण दोष, ऐकू येत नाही मुलांना, मग काय ते कर पल्लवी. अजूनही काही नाही, कर पल्लवी आणि नेत्र पल्लवी. ठीक आहे. त्यानंतर वर्तनवादी मानसशास्त्र म्हणून स्किनर अध्ययन प्रक्रियेमध्ये ची दखल घेत नाही. कशाची दखल घेत नाही? वर्तनवादी मानसशास्त्र असल्यामुळं स्किनर, तर तो दखल घेत नाही. मर्मदृष्टी आणि आकलन, मर्मदृष्टी आणि आकलनाची दखल घेतो कोहलर आणि क्वाकफा, म्हणजे ज्याने चिंपांजीवर प्रयोग केला होता तो. विराट विविध वस्तू मोजतो, वर्गीकरण करतो, तुलना करतो. तर पियाजेच्या उत्पत्तीनुसार विराट काय आहे? लक्षात घ्या ना, वर्गीकरण करतो, तुलना करतो, म्हणजे तो मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये आहे. वय वर्ष 7 ते 12. ठीक आहे. ज्यामध्ये मुलगा अमूर्त मूर्त विचार करतो, अवगामी उद्गामी विचार प्रक्रिया त्याची डेव्हलप होत असते. त्यानंतर जर एखादा शिक्षक त्याच्या संपूर्ण पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी सोडून देत असेल तर त्याच्या ह्या कृतीचा प्रकार कोणता आहे? तर त्याला अशैक्षणिकच म्हणावं लागेल. आलं लक्षामध्ये? न शिकवता तो सोडूनच देतो, तर त्याला या गोष्टीला आपण काय म्हणू? अशैक्षणिक म्हणू. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना 1995 मध्ये जगासोबत आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण आहे? तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणले की हे पाठ करून ठेवा, डॅनियल गोलमन. पर्याय क्रमांक 3. अध्यापनाच्या पायऱ्या
सांगा. आता हे आपल्या DED BED सर्वांना पाठ आहे. अध्यापनाच्या पायऱ्या म्हटलं की सुरुवातीला काय येतं, अध्यापनाच्या पायरीमध्ये प्रस्तावना येते. म्हणून हे तर 2 पर्याय कटले, प्रस्तावना येते. ठीक आहे. प्रस्तावना झाल्याच्या नंतर मग पाठाचा हेतू काय आहे त्या. ठीक आहे. म्हणजे हेतुकथन 2 नंबरला येतं. नंतर विषय विवेचन, नंतर संकलन आणि मूल्यमापन, म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये योग्य पायऱ्या दर्शविल्या आहेत. अशा पद्धतीनं आपण शैक्षणिक मानसशास्त्र या टॉपिकवर आपण काही सराव प्रश्न बघितले. आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण परत काही सराव प्रश्नांवर चर्चा करूयात. तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहे. आणि जे आपले मित्र TIITची तयारी करतात त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.